and Mr. P.M. Sudhar, working as a lecturer in biology at Mahavir Panduranga Salunke Junior College, Manerajuri. In the topic reproduction in lower and higher plants, last time we are going to discuss the mechanism of pollination, that is the transfer of pollen grains from anther to receptive stigma. And in pollination, abiotic factors are there, and in abiotic, wind pollination, that is anemophily type of pollination, water pollination, hydrophily type of pollination, and the second group, that is pollination by biotic agents. And in biotic agents, we have completed the first one, pollination with the help of insects, that is entomophily type of pollination. Second one, pollination by birds, that is ornithophily type of pollination. In insect pollination, atypical adaptations, typical modifications in the flower to ensure the insect pollination. In bird pollination, modifications are there for bird pollination. म्हणजेच काय, इथं पॉलिनेशन होण्यासाठी जे बायोटिक एजंट्स आहेत, जैविक घटकांच्या मार्फत परागीभवन ही प्रक्रिया जी आहे. मग या जैविक घटकांमध्ये पहिला घटक आपण बघितला की कीटकांच्या मार्फत परागीभवन, ज्याला आपण एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असं म्हणालो. इन्सेक्ट पॉलिनेशन, कीटकांच्या माध्यमातून पॉलिनेशन होण्यासाठी एखाद्या वनस्पतीमध्ये, एखाद्या फुलामध्ये काही विशिष्ट बदल, मग ती आकर्षक फुलं असतील, सुगंधित फुलं असतील, किंवा कीटकांना जे लागतं ते तयार करण्याचं काम फुलांच्या मध्ये केलं जातं. कीटकांना आकर्षित करणं असेल, त्यांना काहीतरी आमिष दाखवणं असेल, या प्रक्रिया अडॅप्टेशनमध्ये आपण बघितल्या. बर्ड पॉलिनेशन म्हणजे ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. मग पक्ष्यांना बोलवण्यासाठी फुलं ही आकर्षक असावी लागतात, फुलं आकाराने मोठी असावी लागतात, वॉटरी नेक्टर त्याच्यामध्ये तयार करावं लागतं, जेणेकरून पक्षी त्यांच्याकडे आकर्षित होतील. फक्त एकच आहे की पक्ष्यांना दे हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. गंधज्ञान जे आहे, गंधज्ञान अत्यंत कमी असल्यामुळं पक्ष्यांना आकर्षित करणारी फुलं ही सुगंधित असतातच अशी नाही. कीटकांना बोलवण्यासाठी सुगंधित लागतात, पक्ष्यांना बोलवण्यासाठी वॉटरी नेक्टर जे आहे, जास्त प्रमाणामध्ये पाण्यासारखा द्रवपदार्थ तयार करावा लागतो, जी पक्ष्यांची तृष्णा म्हणजे तहान भागवण्याचं काम करतं. थोडक्यात इथं ज्यांना कीटकांना जे पाहिजे ते आमिष दाखवलं गेलं, पक्ष्यांच्या माध्यमातून परागीभवन होण्यासाठी पक्ष्यांना जे पाहिजे ते आमिष दाखवलं गेलं. आता तिसरा टाईप जो आहे बायोटिक एजंटमध्ये, पॉलिनेशन बाय बॅट्स. बॅट्स म्हणजे वटवाघळू, आणि या वटवाघळांच्या माध्यमातून जे पॉलिनेशन होतं त्याला टेरोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आता वटवाघळांच्या माध्यमातून पॉलिनेशन घडवून आणायचं असेल तर फ्लोरल अडॅप्टेशन जे आहे, हे कोणते फ्लोरल अडॅप्टेशन इथं करावे लागतील किंवा कोणते फ्लोरल अडॅप्टेशन या वनस्पतीमध्ये असतील, आपल्या सर्वांना माहिती आहे. वटवाघूळ जे आहे, बॅट जे आहे, इट इज अ नॉक्टर्नल. नॉक्टर्नल म्हणजे निशाचर आहे. तो रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्ह राहतो. दिवसभर तो उलटा लटकून झाडावर झोपून राहतो, आणि रात्रीच्या वेळेला त्याची ऍक्टिव्हिटी चालू होते, रात्रीच्या वेळेला तो जागा राहतो. मग आता इथं रात्रीच्या वेळेला आपला पॉलिनेटर आहे, म्हणजे माझ्यामध्ये परागीभवन करणारा जो सजीव आहे तो रात्री जागा आहे. याचा अर्थ मला एक पहिलं अडॅप्टेशन कोणतं करावं लागेल, तर मला पहिलं अडॅप्टेशन हे करावं लागेल की मला भेट देणारा जो प्राणी आहे, जे वटवाघूळ आहे, ते रात्री येणार आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, रात्रीच्या वेळेला काहीतरी तयार करावं लागेल. रात्रीच्या वेळेला मला वटवाघळाला आमिष दाखवावं लागेल की हे बाबा ये, तुझ्यासाठी हे खाद्य इथं तयार आहे, किंवा वटवाघळाला जे आवडतं ते आपल्याला तयार करावं लागेल. कारण ज्याला त्याला जे लागतं ते द्यावं लागतं. आता वटवाघळं जे आहे, आपला सर्वसाधारण जर आपण बघितलं तर स्वच्छ ठिकाणी एखादा बंगला आहे, एखाद्या मंत्रालयाची इमारत आहे, आणि तिथं वटवाघळं फिरतात असं आपल्याला दिसत नाही. परंतु एखाद्या ऐतिहासिक स्थळी आपण भेट दिल्यानंतर एखादी गुहा आहे, अजंठा, वेरूळ या ठिकाणच्या लेण्या जर आपण बघितल्या तर इतिहासकालीन लेण्या आहेत. अत्यंत जुनाट अशा प्रकारचे गुहे आहेत म्हणा, किंवा जुनाट अशा प्रकारचं आर्किटेक्चर तिथं आहे. मग या जुनाट ठिकाणी आपल्याला वटवाघळं दिसतात. या गुहेमध्ये, या बिळामध्ये आपल्याला वटवाघळं दिसून येतात. म्हणजे काय, वटवाघळांना सुगंध नाही आवडत, वटवाघळांना एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध आवडतो. मग ही वनस्पती जी आहे, फ्लोरल अडॅप्टेशन जे आहे, पॉलिनेशन बाय बॅट्स अशा वनस्पतींच्या मध्ये, मग याच्यामध्ये उदाहरणं जर आपण बघितली
तर अँथोसेफॅलस कदंबा, कदंब वृक्ष, ॲडॅन्सोनिया डिजिटॅटा म्हणजे गोरख चिंच आहे, किजेलिया म्हणजे सावशेज प्लॅन्ट जे आहे याच्यामध्ये फ्लोरल अडॅप्टेशन वटवागळांच्यासाठी जे अडॅप्टेशन आहे. मग आता काय अडॅप्टेशन आहे वटवागळांच्यासाठी? द फ्लावर्स दे हॅव डल कलर्ड वन. रात्री येणार आहेत, इथे दिसणार नाही आहे कलर, त्यामुळे डल कलर्ड फ्लावर्स या ठिकाणी तयार करावे. दे आर प्रोड्युसिंग अ बॅड रॉटेड फ्रूट ओडर. रॉटेड फ्रूट ओडर म्हणजे काय? फळं पिकल्यानंतर कुजताना जो वास येतो, जो दुर्गंध येतो, अशा प्रकारचा दुर्गंध तयार करणारी ही फुलं तयार करते. आणि जास्त प्रमाणामध्ये नेक्टर जे आहे हे नेक्टर असेल किंवा द्रवपदार्थ त्या फुलांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात तयार करावा लागतो, जेणेकरून ही वटवागळं आकर्षित होतील. आणि या सगळ्या वनस्पतींच्या मध्ये आपल्याला बॅट पॉलिनेशनसाठी वटवागळांच्या माध्यमातून पॉलिनेशन होण्यासाठी अडॅप्टेशन आहे. आता किजेलिया पिनाटा असेल, अँथोसेफॅलस किंवा ॲडॅन्सोनिया डिजिटॅटा असेल, याच्यामध्ये फ्लावर जे आहे, द फ्लावर्स आर व्हेरी स्टाउट. फुलं जी आहेत ही बळकट दणकट फुलं असावी लागतात, कारण वटवागळाचं वजन जे आहे हे वटवागुळ याच्यावर बसल्यानंतर त्याचं वजन तरी पेललं पाहिजे याला. त्यामुळे फुलं जी आहेत ही दणकट अशा प्रकारची, स्टाउट अशा प्रकारचा देठ त्या फुलाला असावा लागतो. किंवा फुलं सुद्धा आकारानं मोठी, स्टाउट बळकट अशा प्रकारची फुलं जास्त प्रमाणामध्ये वॉटरी सबस्टन्स जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये तयार करतं. डल कलरची फुलं आहेत आणि दुर्गंध तयार करणारी फुलं आहेत. सो दीज आर द फ्लोरल अडॅप्टेशन्स फेवरेबल फॉर बॅट पॉलिनेशन, दॅट इज चेरडोप्टेरोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. वटवागळांच्या माध्यमातून पॉलिनेशन होण्यासाठी या फ्लोरल अडॅप्टेशन्स आपल्याला या वनस्पतीच्या मध्ये बघायला मिळतात. सो these are different biotic agents by which the pollination takes place. परागीभवन या प्रक्रियेला हे वेगवेगळे जैविक घटक जे आहेत हे जैविक घटक कारणीभूत आहेत की ज्याच्या माध्यमातून पॉलिनेशन होऊ शकते. देन मग आता इथं आपण पॉलिनेशन परागीभवन ही प्रक्रिया पाहिली. परागीभवन या प्रक्रियेमध्ये अजैविक घटक वारा, पाणी यांच्या माध्यमातून परागीभवन आहे, किंवा जैविक घटकांच्या मध्ये कीटकांच्या माध्यमातून एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असेल, ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन बर्ड पॉलिनेशन असेल, चेरडोप्टेरोफिली बॅट पॉलिनेशन असेल. तर या पॉलिनेटिंग एजंट्स, परागीभवनासाठी आवश्यक असणारे जे एजंट्स आहेत यांच्या मदतीनं परागीभवन ही प्रक्रिया होते. मग आता सरते शेवटी आपल्याला प्रश्न असा निर्माण होतो की पॉलिनेशन परागीभवन होत असताना प्रामुख्याने दोन प्रकारचं परागीभवन असते. एक सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं क्रॉस पॉलिनेशन, जे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच वनस्पतीमध्ये होणारं परागीभवन, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे दोन भिन्न वनस्पतींच्या मध्ये घडलेलं परागीभवन. आता सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन आपल्या अभ्यासक्रमाला सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन या दोन्ही ठिकाणी काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. क्रॉस पॉलिनेशनचे सुद्धा काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस आपल्याला. म्हणजे काय, एखाद्या वनस्पतीमध्ये सेल्फ पॉलिनेशन होत असेल समजा, तर त्याचे काही फायदे आहेत सेल्फ पॉलिनेशनचे. आता काय फायदे आहेत सेल्फ पॉलिनेशनचे? एखादी वनस्पती आहे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच फुलामधील परागकण त्याच फुलामध्ये पडतात आणि परागीभवन ही प्रक्रिया होते, फलधारणा होते, बीजधारणा होते. याचा काय फायदा आहे? आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये त्या फुलामधील परागकण त्याच फुलामध्ये पडत असल्यामुळे इथं पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता नाही आहे, दुसऱ्या कोणाला बोलवायची आवश्यकता नाही आहे. फूल आकर्षक असावं, फूल सुगंधित असावं, फुलानं नेक्टर तयार करावं, आमिष दाखवावं, अशा कोणत्याही घटकाची आवश्यकता इथं नाही. म्हणजे फूल कसंही असेल समजा, हे फूल बायसेक्शुअल आहे, द्विलिंगी फूल आहे, याच फुलातले परागकण इथंच पडणार आहेत, कुणाला बोलवायची आवश्यकता नाही आहे. हा एक फायदा किंवा एक ॲडव्हान्टेज आपल्याला म्हणता येईल सेल्फ पॉलिनेशन मध्ये. सो नो पॉलिनेटिंग एजंट्स आर रिक्वायर्ड. बाहेरच्या कुठल्या पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता नाही, मला कुणाला बोलवायचं नाही, कुणासाठी माझ्यामध्ये काही तयार करणं, काही देण्याची आवश्यकता नाही. हा एक ॲडव्हान्टेज आहे. दुसरा ॲडव्हान्टेज आपल्याला सेल्फ पॉलिनेशन मध्ये बघितलं समजा, तर सेल्फ पॉलिनेशनसाठी नो वेस्टेज ऑफ एनर्जी फॉर फ्लावर डेकोरेशन ॲज वेल एज प्रोडक्शन ऑफ द नेक्टर और प्रोडक्शन ऑफ द परफ्यूम.
दुसऱ्याला बोलवायचं नाही म्हटल्यानंतर माझ्यामध्ये नेक्टर तयार करण्यासाठी ऊर्जा, सुगंध तयार करण्यासाठी, फुलं आकर्षक करण्यासाठी ऊर्जा वाया घालवावी लागत नाहीये. हा दुसरा ॲडव्हान्टेज आपल्याला इथं म्हणता येईल. आणखीन समजा ॲडव्हान्टेज एक महत्त्वाचा जर बघितला तर इट इज अ व्हेरी शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. या फुलामधील परागकण इथंच पडतात ही एक निश्चित व्हेरी शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. अत्यंत शुअर आपल्याला गॅरंटी देता येते की इथले परागकण इथं पडलेले आहेत आणि आता हे रुजणारच, ही गॅरंटी असते. इट इज अ व्हेरी शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. कारण ही शुअर मेथड निश्चित मेथड आहे. का तर इथले परागकण इथंच पडतात. समजा क्रॉस पॉलिनेशन, इथले परागकण दुसरीकडे न्यायचं असतील समजा, तर निसर्गामध्ये त्या वनस्पतीवर बऱ्याच वेगवेगळ्या वनस्पतीपासून परागकण येत असतात. त्यामुळे ती शुअर निश्चित मेथड म्हणता येत नाही, परंतु ही इट इज व्हेरी शुअर मेथड ऑफ पॉलिनेशन. So these are different adaptations, different advantages, sorry, but it is not for our syllabus, not required to discuss in detail. Then disadvantage. आता एवढे जरी फायदे असले तरी काही डिसएडव्हान्टेज आहेत. कोणते डिसएडव्हान्टेजेस आहेत सेल्फ पॉलिनेशनचे? एखाद्या वनस्पतीमध्ये त्या फळामधील परागकण त्याच वनस्पतीमध्ये जर रुजत असतील तर त्याचे डिसएडव्हान्टेज म्हणजे तोटे जे आहेत, हे तोटे काय आहेत? तर इथं रेजिस्टंट पॉवर जी आहे, सातत्यानं या वनस्पतीमध्ये फूल आहे, इथंच परागीभवन झालं, बिया तयार झाल्या, पेरलं, पुन्हा अशीच वनस्पती तयार झाली. सातत्यानं मातृवृक्ष जे आहे हे मातृवृक्ष एकसारखं तयार होत राहतं कंटिन्युअसली. नो जेनेटिक व्हॅरिएशन. अनुवंशिकदृष्ट्या इथं जेनेटिक व्हॅरिएशन कोणत्याही प्रकारचं बदल होत नाही. म्हणजे थोडक्यात इथं ससेप्टिबिलिटी जी आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, ही अत्यंत कमी रोगप्रतिकारक शक्ती आहे अशा वनस्पतीमध्ये राहते. द प्रोजेनीज म्हणजे पुढे येणारी जी वंशावळ आहे, व्हेरी वीक प्रोजेनीज आहे, अत्यंत दुर्बल अशा प्रकारची वीक प्रोजेनी या सेल्फ पॉलिनेशन मधून तयार होते. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज. सगळ्यात महत्त्वाचा डिसएडव्हान्टेज, सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणूया आपण, सगळ्यात मोठा तोटा सेल्फ पॉलिनेशनचा म्हणजे वीक प्रोजेनी तयार होणे, रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असणारी प्रोजेनी तयार होणे. आता हे डिसएडव्हान्टेज. या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन मध्ये असणारा डिसएडव्हान्टेज म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन मध्ये असणारा ॲडव्हान्टेज. आता समजा दोन भिन्न वनस्पतींच्या मध्ये परागीभवन होत असेल तर आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. ही एक वनस्पती आहे आणि ही दुसरी वनस्पती आहे दुसऱ्या व्हरायटीची किंवा जेनेटिकली डिसिमिलर व्हरायटी. या दोघांच्या मध्ये परागीभवन झाले समजा, याच्यापासून जी बीजधारणा होईल, त्याच्यापासून जे बी तयार होईल, फळ तयार होईल. हे फळ म्हणजे याच्यामध्ये द मिक्सिंग ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम बोथ द पॅरेंट्स. इथं दोन वृक्ष जे आहेत, दोन वनस्पती जे आहेत, या दोन वनस्पतींची जेनेटिक प्रॉपर्टी जी आहे ही जेनेटिक प्रॉपर्टी एकत्र आली आणि यांच्यापासून तयार झालेलं हे फळ किंवा हे बी आहे. आणि याच्यापासून समजा रोपटं जे तयार होईल, ते रोपटं कसं असणार आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम बोथ द पॅरेंट्स. या दोन्ही पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स इथं कंबाईन झालेले असतील, कॉम्बिनेशन झालेले असतील. सो सच प्रोजेनीज आर व्हेरी स्ट्रॉंग प्रोजेनीज. अशा प्रकारची प्रोजेनी जी आहे, क्रॉस ब्रीडिंग मधून तयार झालेली प्रोजेनी जी आहे, क्रॉस पॉलिनेशन मधून तयार झालेली जी प्रोजेनी आहे, संकरामधून तयार झालेलं जे बीजाणू असेल किंवा संकरामधून तयार झालेले जे बी असेल किंवा संकरित वनस्पती, थोडक्यात आपल्याला हा शब्द माहिती आहे. संकरित वनस्पतींच्या मध्ये रोगप्रतिकारक शक्ती, अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती, हे एक महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आपल्याला क्रॉस पॉलिनेशन मध्ये म्हणता येईल. सो दिस इज इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ द क्रॉस पॉलिनेशन. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ द क्रॉस पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशनचे डिसएडव्हान्टेजेस, जे ॲडव्हान्टेजेस आहेत तेच आपल्याला डिसएडव्हान्टेजेस म्हणता येईल. जे सेल्फ पॉलिनेशनचे फायदे ते क्रॉस पॉलिनेशनचे तोटे आहेत. आता फायदे म्हणजे काय? ही शुअर मेथड होती. क्रॉस पॉलिनेशन मध्ये याचे परागकण याच्यावर टाकल्यानंतर निश्चितपणानं रुजतीलच अशी कुणालाही गॅरंटी देता येत नाही. बरेच प्रयोग आपल्याला करावे लागतात, मेकॅनिकल करत असताना, कृत्रिमरित्या करत असताना किंवा नॅचरली सुद्धा ज्या वेळेला क्रॉस पॉलिनेशन घडत असेल त्यावेळेला इट इज नॉट शुअर मेथड. परागीभवन झालं समजा क्रॉस पॉलिनेशन, तरी सुद्धा 100 झालं, 150 वनस्पतींच्या मध्ये क्रॉस पॉलिनेशन झालं, त्यातील 50-60 वनस्पतींच्या मध्ये पॉलिनेशन जे आहे ते पॉलिनेशन सक्सेसफुल पॉलिनेशन म्हणता येईल. सो दॅट इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ द क्रॉस पॉलिनेशन. हे क्रॉस पॉलिनेशनचं आपल्याला डिसएडव्हान्टेज म्हणता येईल. सो हिअर
in self-pollination, the advantage, disadvantage, cross-pollination, advantage and disadvantage. Anyhow, if we summarize this one, जर आपण सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन याच्यातले फायदे तोटे या सगळ्यांचा जर विचार केला, संकलित जर विचार केला, समजा सारासार विचार केला, तर महत्त्वाचं जे आहे हे कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल, कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन, कोणत्या प्रकारचं परागीभवन हे फायदेशीर परागीभवन आहे, तर क्रॉस पॉलिनेशन हे फायदेशीर आहे. संकरित बियाणं आपण तयार करत असताना, हायब्रिड सीड्स आपण तयार करत असताना आपल्याला कोणतं पॉलिनेशन आवश्यक आहे, क्रॉस पॉलिनेशन, संकरित बियाणं तयार करतात. मग आता क्रॉस पॉलिनेशन हे फायदेशीर आहे. क्रॉस पॉलिनेशनमधून तयार झालेली जी प्रजात आहे, क्रॉस पॉलिनेशनमधून तयार झालेली जी प्रोजनी आहे, जी प्रोजनी दर्जेदार प्रोजनी, अत्यंत रोगप्रतिकारक शक्ती असणारी प्रोजनी, जास्त उत्पन्न देणारी प्रोजनी तयार होते या क्रॉस पॉलिनेशनमधून. मग आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पुढचा पॉईंट जो आहे, आउटब्रीडिंग डिव्हायसेस और कॉन्ट्राव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन. या क्रॉस पॉलिनेशनसाठी असणारे कॉन्ट्राव्हन्सेस, सातत्याने एखाद्या वनस्पतीमध्ये स्वतःमध्येच पॉलिनेशन झालं तर वीक प्रोजनी तयार होते. ही वीक प्रोजनी तयार होऊ नये म्हणून ती वनस्पती काय करते, इट डेव्हलप्स अ स्पेशल कॉन्ट्राव्हन्सेस और सम कॉन्ट्राव्हन्सेस और जी आउटब्रीडिंग डिव्हायसेस, वेगवेगळ्या जे आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहेत, त्या आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा कॉन्ट्राव्हन्सेसच्या माध्यमातून ती वनस्पती स्वतः एक युक्ती करते किंवा काही क्लुप्त्या त्या वनस्पतीमध्ये तयार होतात की जेणेकरून क्रॉस पॉलिनेशन घडून यावं. सो टू द नेक्स्ट टाइम आय हॅव टू डिस्कस द कॉन्ट्राव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन और आउटब्रीडिंग डिव्हायसेस. थँक्यू.